आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मंगळवेढा बसस्थानकात भरदिवसा धक्कादायक चोरी, गर्दीतून महिलेचे 60,000चे सोन्यांचे गठ्ठण लंपास। मंगळवेढा बसस्थानकात दुपारच्या गर्दीत एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरेखा पुजारी वय वर्ष 53 या अक्कलकोट येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाचे व अंदाजे 60,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले। गंठण हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सोलापूर एसटी स्थानकातही चोरीच्या घटना वाढल्या आहेत। दरम्यान सोलापूर एसटी बस स्थानक परिसरातही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याची माहिती समोर येते। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार काही चोरटे आंधळ्याचा सोंग घेऊन बसच्या दरवाजाजवळ उभे राहतात, तर त्यांच्या साथीदाराकडून गर्दी निर्माण केली जाते। त्यानंतर बसमध्ये चढताना किंवा उतरताना गोंधळात प्रवाशांची खिसे कापणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा सोन्याची चैन हिसकावणे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। विशेषतः सोलापूरमधील भैया चौक व एसटी बस स्थानक परिसरात अशा टोळ्यांचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊनही या प्रकारांवर ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जाते। प्रेस मीडिया न्यूज हे माध्यम जनतेचे प्रश्न, अन्याय व गुन्हेगारीच्या घटना शासनासमोर आणि जनतेसमोर आणण्याचे काम सातत्याने करत आहे। सत्य बातम्या दाखवणे काम आम्ही नेहमीच करणार आहोत। काही दलाली करणारे गुंड किंवा दबाव टाकणारे लोक असले तरी प्रेस मीडिया न्यूज अशा कोणत्याही दबावाला घाबरत नाही। जनतेच्या हितासाठी सत्य मांडणे हेच आमचे ध्येय आहे। गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना आपल्या सोन्याच्या दागिन्यांची, मोबाईल व पैशांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।